नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे। काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गुजरातमधील त्यांची जी पार्टी होती सिवड येथील कार्यालयामध्ये ती गुजराती होती। मनसेने दणका दिल्यानंतर ती 24 तासाच्या आत मराठी करण्यात आली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा ती पार्टी आता गुजराती भाषेमध्ये तिथे लावण्यात आलेली आहे। त्यामुळे मनसे सध्या आक्रमक झालेले आहे। आपण पाहू शकतो की हे मनसेचं नवी मुंबई शिष्टमंडळ हे एनआरआय पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांची तक्रार दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। आपण पाहू शकतो की पुन्हा हिंदी भाषिक वाद हा पुन्हा एकदा समोर आल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे। सचिनजी, नेमका प्रकार काय झाला? असा आहे की 17 तारखेला आम्हाला कळलं की की गुजरातमधले एक भाजपचे आमदार आहेत विरेंद्रसिंह जाडेजा, त्यांनी इथं त्यांचं जनसंपर्क कार्यालय थाटलेलं आहे। ते आहेत गुजरातचे आमदार, त्यांनी संपर्क कार्यालय इथं टाकलं आहे, पण त्याची पार्टी पूर्णपणे गुजरातमध्ये होती। हे आम्हाला बऱ्याच लोकांचे फोन आले। त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, प्रेमाने जाऊन सांगितलं की तुम्ही ही पार्टी मराठीत करा। त्यांनी 24 तासामध्ये ती पार्टी मराठीत केली। 24 तासामध्ये मराठीत केल्यानंतर परत काल त्यांनी गुजरातीमध्ये केली। म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे हा तुम्ही काय मुद्दामून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करताय काय? महाराष्ट्र शासनाचा, राज्य सरकारचा नियम आहे की जी प्रत्येक दुकानाची पाटी ही मराठीत असली पाहिजे, देवनागरी लिपीमध्ये असली पाहिजे। असं असताना हे आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाचे नियम न पाळून हे मराठी माणसाला का उकसवतायत? तुम्हाला काय इथे भाषिक तेढ निर्माण करायची आहे का? इथं दंगल सदृश वातावरण निर्माण करायचं आहे का त्या आमदारांना? असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आम्ही आता प्रेमाने एनआरआय सागरी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना विनंती करणार आहोत की ती जी वगैरे काय दाखल करणार आहात का आपण? आमची मागणी आहे पोलिसांकडे की ते आमदार आहेत आणि त्या आमदारांचे जे कार्यकर्ते असेल त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा की समाजामध्ये ते तेढ निर्माण करतायत, इथलं नवी मुंबईतलं वातावरण ते खराब करतायत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा आणि ती जी पार्टी आहे ती मराठीत करा। आम्ही त्यांना तर पोलिसांनाही आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही थोड्या वेळात ती पार्टी मराठीत करा आणि तुम्ही जर ती पार्टी मराठीत नाही केली तर आम्ही हा स्प्रे आणलेला आहे काळ्या कलरचा, तर हा स्प्रे घेऊन आम्ही त्या दुकानात जाऊ आणि आमच्या मनसे स्टाईलने आम्हाला जे करायचे ते आम्ही करू। खरं तर या आंदोलनामध्ये आपण पाहतोय की काँग्रेसचे काही पदाधिकारी देखील सामील झालेले आहे। पार्टी मराठीत करा यासाठी आपण पोलीस स्टेशनला आला, काय सांगाल? सर्वपक्षीय लोक आम्ही इथे जमलो, याचं कारण असं आहे की हा महाराष्ट्राचा अनादर आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे की ज्या काही दुकानातल्या पाट्या आहेत त्या मराठीमध्ये असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जर कोणी घाला घालण्याचा जर प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याला कदापि सहन करणार नाही। आज सर्वपक्षीय आम्ही इथे आलो कारण की हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे। ज्या वेळेला सुप्रीम कोर्टातला निकाल असताना सुद्धा त्या आमदारांनी, गुजरातच्या आमदारांनी सुरुवातीला गुजराती पार्टी होती, त्यांना प्रेमाने समजावल्यानंतर त्यांनी ते संपूर्ण मराठीमध्ये लिहिलं आणि मराठीमध्ये लिहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती गुजरातमध्ये लिहिलेलं अध्यक्षर दिसत आहे। याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आमच्या मताप्रमाणे वागू, आमच्या मनाप्रमाणे वागू आणि महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही। तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक माणूस ह्याच्या विरोधामध्ये उठेल आणि म्हणूनच आज आम्ही ते पोलीस स्टेशनला सर्वजण एकत्र येऊन त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट दाखल करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। खरं तर गुजरातचे आमदार असून काही दिवसांपूर्वी ती पार्टी मराठीमध्ये केली होती, परत ती गुजरातीमध्ये करतात आहे, कसं बघता याकडे? नाही, यामध्येच यांचं आपण जर पाहिलं तर यांची मानसिकता यामध्ये दिसून येते की ज्यांना सुरुवातीला गुजराती पार्टी असल्यानंतर आम्ही त्यांना समजावल्यानंतर त्यांनी ती मराठीमध्ये केली आणि ज्या दिवशी मराठीमधला बोर्ड असल्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा ती गुजराती पार्टी दिसते। याचा अर्थ त्यांच्या पाठी काय मानसिकता आहे ही आपण पाहतो। म्हणजे भविष्यामध्ये जर आपण ही पाहिलं तर मग एकाला ही सूट दिली तर भविष्यामध्ये तुम्हाला या पाट्या म्हणजे सुप्रीम कोर्टाची अवहेलना करणं म्हणजे आम्हीही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहोत हे दाखवण्याचा कुठेतरी यांचा प्रयत्न आहे। आणि ज्या पार्टीवरती आमदारांचं नाव आहे सर्वस्वी त्याला हे आमदारच जबाबदार आहेत असं आमचं मत आहे। आपण पाहतो की खरं तर या जी पार्टी आता पुन्हा गुजरातीमध्ये केलेली आहे त्याला आमदारच जबाबदार आहे अशी जी प्रतिक्रिया आहे येथील काँग्रेस पदाधिकारी असेल किंवा मनसे पदाधिकारी असेल यांनी व्यक्त केलेली आहे। मात्र काही वेळात ही पार्टी मराठी जर नाही केली तर आम्ही ती पार्टी काळी करणार आहोत अशी जी प्रतिक्रिया मनसे नेते सचिन कदम यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन मनीष साहा, मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।